माय सायको लव्हर तिचं वेडं प्रेम भाग 5. मीरा बाहेर पडली आणि दाराचा तो जड धातूचा डिजिटल लॉक पुन्हा एकदा खटकन बंद झाला. त्या बंद झालेल्या आवाजाचा प्रतिध्वनी संपूर्ण हॉलमध्ये बऱ्याच वेळापर्यंत घुमत राहिला. रणवीर सोफ्यावरच तसाच ताठ जणू काही गोठून गेलेल्या अवस्थेमध्ये बसून होता. त्याचे डोळे अजूनही समोरच्या रिकाम्या डायनिंग टेबलवर आणि फरशीच्या त्या कोपऱ्याकडे खिळले होते, जिथे काही वेळापूर्वी रक्ताचे डाग होते, जे आता मीराने स्वतःच्या हाताने अत्यंत चोखपणे साफ केले होते. संपूर्ण घराच्या हवेमध्ये मोगऱ्याचा आणि कस्तुरीचा तो मादक जड सुवास अजूनही तसाच रेंगाळत होता. तो सुवास आता रणवीरला सुखवणारा वाटत नव्हता, तर तो त्याच्या गळ्याभोवती आवळलेल्या गेलेल्या एका सुगंधी फासासारखा भासत होता. त्याने आपले दोन्ही हात डोक्यावर ठेवले आणि कपाळ घट्ट दाबून धरले. त्याचे डोके प्रचंड वेदनेने ठणकत होते. डोळे मिटताच त्याला मीराचा तो शेवटचा थंड चेहरा आणि तिने दिलेला तो थेट इशारा आठवत होता. मी स्वतःसोबत तुमची ही इब्रत, तुमचं हे सुंदर करिअर आणि कदाचित तुमचा हा श्वासही घेऊन जाईन. एका बाजूला तिचं हे भयानक टोकाचं रूप होतं, पण दुसऱ्या बाजूला रणवीरच्या प्रॅक्टिकल मेंदूमध्ये एक अत्यंत वेगळा विचार चक्रावून टाकत होता. तिने फरशीवर काच फोडली, स्वतःच्या पायाला इजा करून घेतली, मनगटावर काच धरली. पण हे सगळं तिने कधी केलं? जेव्हा त्याने तिला घरातून हकलवून लावण्याचा प्रयत्न केला, जेव्हा तिने खूप अपेक्षेने आणि कष्टाने बनवलेलं जेवण त्याने नाकारलं, तेव्हा रणवीरने दीर्घ श्वास घेतला आणि सोफ्याला पाठ टेकून स्वतःकडे पाहू लागला. ती खरोखरच जन्मजात सायको आहे की तिच्या वागण्यामागे काहीतरी भयंकर भूतकाळ लपलेला आहे? हा प्रश्न आता त्याच्या मनामध्ये घर करू लागला होता. तिने त्याला कोणतेही शारीरिक इजा पोचवण्याचा प्रयत्न केला नव्हता. तिने जे काही केले ते स्वतःला संपवण्याची धमकी देऊन केले होते. तिचे डोळे आठवले की त्यामध्ये एक अथांग एकटेपणा, एक खोलवर रुजलेली भीती आणि एक हताशपणा दिसत होता. जणू काही तिला रणवीरला गमावण्याची इतकी तीव्र भीती होती की त्या भीतीच्या भरामध्ये तिचा स्वतःचा बुद्धीवरचा ताबा सुटला होता. रणवीरचे विचार आता बदलू लागले होते. तो पूर्णपणे भीतीच्या छायेतून बाहेर पडून एका व्यावहारिक चक्रव्यूहाचा विचार करू लागला होता. जर ती खरंच पूर्णपणे वेडी असती तर तिने एवढ्या मोठ्या इंटरनॅशनल क्लायंटचा रिपोर्ट अवघ्या काही तासांमध्ये इतक्या अचूकपणे बनवला नसता. तिच्या बुद्धिमत्तेमध्ये आणि कार्यक्षमतेमध्ये कोणतीही कमतरता नव्हती. कमतरता होती ती तिच्या भावनिक संतुलनात. त्या रात्री रणवीरला नीट झोप लागली नाही. तो बेडवर सतत कुशी बदलत राहिला. कधी त्याला मीराचा तो रक्ताळलेला पाय दिसायचा, तर कधी तिचा तो लॅपटॉप समोर बसून अभ्यास करणारा हुशार चेहरा. सकाळचे 6 वाजले होते तेव्हा तो उठला. त्याने आरशामध्ये स्वतःचा चेहरा पाहिला. डोळ्यांखाली इतकी काळी वर्तुळे आली होती की चेहऱ्यावरचा थकवा स्पष्ट जाणवत होता. त्याने गरम पाण्याने आंघोळ केली, कडक कॉफी स्वतःसाठी बनवली आणि ऑफिसला जाण्यासाठी तयार झाला. आज त्याने काळ्या रंगाचा फॉर्मल सूट निवडला होता. मनाशी पक्का निश्चय करून तो घराबाहेर पडला. त्याला मीराला ऑफिसमधून काढायचे नव्हते, ना पोलिसात जायचे होते, कारण त्याला जाणीव झाली होती की जर त्याने तसे केले तर ती खरोखरच टोकाचे पाऊल उचलून स्वतःचे किंवा त्याचे आयुष्य उद्ध्वस्त करेल. त्याला तिला शांत करायचे होते, तिच्यातील त्या भीतीला कमी करायचे होते, जेणेकरून ती एक सामान्य कर्मचारी म्हणून काम करू शकेल. ठीक 8:30 वाजता रणवीरची कार कॉर्पोरेट बिल्डिंगच्या पार्किंगमध्ये लागली. लिफ्टमधून 22व्या मजल्यावर येताना त्याचे हृदय नेहमीपेक्षा वेगाने धडधडत होते. लिफ्ट उघडली आणि तो बाहेर आला. मुख्य हॉलमधून जात असताना त्याची नजर नकळत मीराच्या डेस्ककडे गेली. मीरा तिथे हजर होती. आज तिने फिक्कट निळ्या रंगाचा एक साधा कॉर्पोरेट कुर्ता घातला होता. तिचे केस पाठीमागे साध्या क्लिपने अडकवलेले होते. तिच्या डेस्कवर आज कोणतीही मोगऱ्याची फुले नव्हती, ना कोणती चिठ्ठी होती. ती अत्यंत शांतपणे लॅपटॉपच्या स्क्रीनमध्ये डोळे रुतून काहीतरी टाईप करत होती. काल रात्री एवढा मोठा प्रसंग घडूनही आज तिच्या चेहऱ्यावर कमालीची शांतता आणि व्यावसायिकता दिसत होती. तिचं ते रूप पाहून रणवीरला क्षणभर भास झाला की काल रात्री जे घडलं तो केवळ त्याचा एखादा वाईट भ्रम होता. रणवीर त्याच्या केबिनमध्ये गेला. त्याने लॅपटॉप सुरू केला, पण त्याचे लक्ष कामामध्ये लागत नव्हते. त्याला मीराशी बोलायचे होते, पण ऑफिसच्या वातावरणामध्ये नाही. काही वेळाने त्याने इंटरकॉम उचलला आणि मीराच्या डेस्कवर फोन केला. हो सर. पलीकडून मीराचा तो मऊ नेहमीचा आवाज आला. मीरा, कालच्या मॅकिंटॉश प्रोजेक्टच्या फाईल्स आणि नवीन क्लायंटची केस स्टडी घेऊन माझ्या केबिनमध्ये ये, रणवीरने अत्यंत व्यावसायिक आणि शांत आवाजामध्ये सांगितलं. हो सर, 2 मिनिटात आले, तिने उत्तर दिलं. 2 मिनिटात केबिनच्या काचेवर तीच ओळखीची हलकी टॅप झाली. कम इन, रणवीरने म्हटले. मीरा आतमध्ये आली. तिच्या हातामध्ये 2 फाईल्स होत्या. ती रणवीरच्या समोर येऊन उभी राहिली. तिने फाईल्स टेबलवर ठेवल्या. तिची नजर रणवीरच्या डोळ्यांवर खेळली, पण आज त्या नजरेमध्ये काल रात्रीसारखं ते उघडं वेड नव्हतं. आज तिथे एक आदर आणि एक प्रकारचा संकोच लपलेला दिसत होता. ती काहीच बोलली नाही, फक्त आदेशाची वाट पाहत उभी राहिली. रणवीरने तिच्या पायाकडे पाहिले.
तिच्या उजव्या पायामध्ये आज सँडलच्या आतमध्ये एक पांढरी पट्टी बांधलेली स्पष्ट दिसत होती. काल रात्री काच लागल्यामुळे झालेली ती जखम ते पाहून रणवीरच्या मनामध्ये कुठेतरी एक सुप्त अपराधीपणाची भावना जागृत झाली. मीरा, बस. रणवीरने समोरच्या खुर्चीकडे हात करत अत्यंत शांतपणे सांगितले. मीरा खुर्चीवर बसली. तिने तिचे हात आपल्या मांडीवर एकत्र जोडले. केबिनमध्ये तोच मोगऱ्याचा सुवास होता, पण आज तो तीव्र नव्हता, खूपच मंद होता. रणवीरने लॅपटॉपची स्क्रीन बाजूला सारली आणि थेट मीराकडे पाहिले. मीरा, आज आपण कामाबद्दल नंतर बोलू. आधी मला काल रात्री जे घडलं त्याबद्दल बोलायचं आहे. रणवीरचे हे शब्द ऐकताच मीराने तिची नजर खाली वळवली. तिच्या लांब पापण्या तिच्या गोऱ्या गालांवर स्थिरावल्या. तिच्या हाताची बोटं एकमेकांमध्ये घट्ट आवळली गेली. ती अत्यंत हळू वारता आवाजामध्ये म्हणाली, सॉरी सर, आय एम रिअली सॉरी. काल रात्री माझ्याकडून जे काही घडलं ते व्हायला नको होतं. मी स्वतःवरचा ताबा गमावला होता. मला फक्त एवढंच वाटलं की तुम्ही मला नाकारताय. माझ्या भावनांची तुम्हाला काहीच किंमत नाही. मी तुम्हाला कोणताही त्रास देऊ इच्छित नव्हते सर. प्लीज प्लीज मला नोकरीवरून काढू नका. मी पुन्हा कधीही तुमच्या परवानगीशिवाय तुमच्या घरात येणार नाही. मी माझा पासवर्ड आणि बॅकअप सिस्टीम डिलीट केली आहे. तिच्या आवाजातील तो प्रामाणिकपणा आणि तो मऊपणा पाहून रणवीरला धक्का बसला. काल रात्री त्याला धमकावणारी हीच मुलगी आहे यावर विश्वास बसणे कठीण झाले. तिच्या स्वभावातील ही दुसरी बाजू होती. ती सायकॉटिक नव्हती, तर ती अत्यंत भावनिक आणि असुरक्षित, इन्सिक्युअर होती. तिचे हे बदललेले रूप पाहून रणवीरचा तिच्याबद्दलचा राग पूर्णपणे वितळून गेला. मीरा, लुक ॲट मी. रणवीर अत्यंत समजूतदार आवाजामध्ये म्हणाला. मीराने हळूच डोके वर केले. तिचे मोठे डोळे आता पाण्याने भरलेले होते. तिच्या त्या पाणीदार डोळ्यामध्ये आता भीती स्पष्ट दिसत होती. रणवीर तिला सोडून देईल या गोष्टीची भीती. मी तुला नोकरीवरून काढणार नाही मीरा. ना मी पोलिसात जाणार आहे, रणवीरने शांतपणे सांगितले. रणवीरचे हे वाक्य ऐकताच मीराच्या चेहऱ्यावर जणू एका क्षणामध्ये चैतन्य परत आले. तिचे डोळे चमकले. रिअली सर, तुम्ही माझ्यावर रागावला नाही आहात? मी रागावलो होतो मीरा, कारण जे तू केलंस ते चुकीचं होतं. कोणाच्याही खाजगी आयुष्यामध्ये असं घुसणं कायदेशीर आणि नैतिकदृष्ट्या चुकीचं आहे. पण आज सकाळी मी शांतपणे विचार केला. तुझं कामातलं गांभीर्य, तुझी बुद्धिमत्ता मी नाकारू शकत नाही. आणि मला समजलं की काल जे काही घडलं त्यामागे तुझा कोणताही क्रिमिनल हेतू नव्हता. तू फक्त भावनांच्या भरामध्ये वाहून गेली होतीस, रणवीरने तिला समजावण्याच्या सुरामध्ये म्हटले. मीराने होकारार्थी मान हलवली. तिच्या डोळ्यांमधून एक पाण्याचा थेंब घळघळून तिच्या गालावर खाली आला. ती म्हणाली, सर, लहानपणापासून माझं असं कोणीच नव्हतं. मी नेहमी एकटी राहिले. जेव्हा मी तुम्हाला पहिल्यांदा पाहिलं तेव्हा मला असं वाटलं की माझ्या आयुष्याला एक किनारा मिळाला आहे. मला फक्त तुमच्या जवळ राहायचं आहे, तुमच्या सावलीत राहायचं आहे. मी वचनाबाहेर कधीच जाणार नाही. रणवीरने टेबलवर हात ठेवला. मीरा, मी तुझ्या भावना समजू शकतो, पण तुलाही माझ्या परिस्थितीचा विचार करावा लागेल. मी एक अत्यंत प्रॅक्टिकल माणूस आहे. माझ्या आयुष्यात कामाला खूप महत्त्व आहे. आपण ऑफिसमध्ये एक उत्तम टीम म्हणून काम करू शकतो. तू माझी ज्युनियर आहेस आणि एक चांगली मैत्रीणही बनू शकतेस. पण त्यासाठी तुला स्वतःवरच्या या ओव्हर पॉझिटिव्ह स्वभावावर ताबा मिळवावा लागेल. तुला स्वतःला इजा करणं किंवा माझ्यावर हक्क गाजवणं बंद करावं लागेल. जर तू मला हे वचन देत असशील तरच आपण पुढे एकत्र काम करू शकतो. समजते? मीराने तिचे डोळे पुसले. तिच्या ओठांवर आता एक अतिशय सुंदर, साधे आणि नैसर्गिक हसू आले. तिने रणवीरच्या डोळ्यांमध्ये पाहिले. यावेळेस तिच्या नजरेमध्ये ते डार्क वेड नव्हते, तर एक निखळ आदर आणि कृतज्ञता होती. हो सर, मी तुम्हाला वचन देते. मी स्वतःला बदलेन. तुमच्या शब्दाबाहेर मी कधीच जाणार नाही. तुम्ही जसं सांगाल तसंच हे नातं पुढे जाईल. गुड, रणवीर हसला. आता तुझ्या पायाची जखम कशी आहे? आता बरी आहे सर, जास्त खोल नव्हती. मीरा काहीशी लाजून म्हणाली. ठीक आहे, आज जास्त धावपळ करू नकोस. डेस्कवर बसूनच काम कर. आणि हे घे, नवीन क्लायंटचे डिटेल्स. यावर तुझा काय प्लॅन आहे ते मला दुपारी लंच नंतर सांग. रणवीरने एक फाईल तिच्याकडे सरकवली. हो सर, नक्कीच. मीरा फाईल घेऊन उभी राहिली. तिने रणवीरकडे एक छोटासा शेवटचा आदराचा कटाक्ष टाकला आणि केबिन बाहेर निघून गेली. रणवीरने खुर्चीवर मागे टाकून सुटकेचा प्रदीर्घ श्वास सोडला. त्याला वाटले की त्याने परिस्थिती अत्यंत हुशारीने आणि शांतपणे हाताळली आहे. मीरा आता शांत झाली होती. तिचा तो सायको मोड आता कमी झाला होता आणि ती एका सामान्य नात्याच्या रेषेमध्ये येत होती. पण रणवीरला हे माहितीच नव्हते की मीराचं हे शांत होणं, तिचं हे सात्विक रूप धारण करणं हा तिच्या एका अतिशय मोठ्या आणि दीर्घकालीन प्लॅनचा भाग होता. ती वळली आणि बाहेरच्या डेस्कवर येऊन बसली. तिने लॅपटॉप सुरू केला, पण तिच्या ओठांवर आता एक अतिशय वेगळं मंद हसू होतं. तिने तिच्या पर्समधून ती छोटी डायरी काढली आणि त्यावर आजची तारीख लिहून अत्यंत शांतपणे लिहिले. 16 जुलै 2026. आज त्यांनी मला जवळ केलं. त्यांनी मला नोकरीवरून काढलं नाही, ना पोलिसात दिलं. ते माझ्या काळजीपोटी माझ्याशी इतके मऊपणाने बोलले.
त्यांना वाटते की मी शांत झाले आहे, माझं वेळ आता कमी झाला आहे. पण त्यांना माहिती नाही, वाघ जेव्हा 2 पावले मागे सरकतो तेव्हा तो शिकार सोडत नसतो, तर झेप घेण्याची योग्य वेळ वाट पाहत असतो. रणवीर सर, तुम्ही माझ्या या शांत रूपाच्या प्रेमात पडायला आता सुरुवात केली आहे. लवकरच तुम्ही पूर्णपणे माझे असाल. कथेचा हा 5वा भाग इथे संपला होता. मीराचा तो सायको विळखा आता वारंवार वरवर शांत दिसत होता, पण आतून तो आणखी खोलवर रुजत होता. आणि रणवीर नकळतपणे तिच्या या नव्या समजूतदार रूपाच्या जाळ्यामध्ये अधिकच अडकत चालला होता. तर मंडळी, आजच्या भागामध्ये एवढंच. आजचा भाग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरात लवकर आपल्या चॅनलवर 500 सबस्क्राईब झाले पाहिजेत. चला तर मग भेटूया उद्याच्या भागामध्ये. चलो बाय.